तुमचे अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी जन्मभूमी जिथे जन्मलो मी कर्मभूमी जिथे वाढलो मी महाराष्ट्रभूमी जिथे ज्ञानता विता झालो आम्ही भारत भूमी इथून पुढे करू तिच्या कामी शरण शरण हनुमंता
चालवी सकला सेवकी सेवा तुमच्या लागून निधी किरण अहो स्वामी तुकया देवा लागून करावा प्रस्तुत आणि प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता हा अभंग निवडलेला नसून सेवेकरता घेतलेला पिहू निवासी जगद्गुरु तुकोबरा या अभंगामध्ये सांगतात जन्मालो त्याचे आज फळ झाली साचे जन्म हा देवाला स्वतः आहे जन्म हा देवाला स्वतः आहे जन्म हा मनुष्याला स्वतः आहे जन्म हा साधूला स्वतः आहे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की बाबा हो आम्हाला आमच्या जन्माचं फळ मिळालं आमचं जीवन हे सार्थकी लागलेलं आहे एका साधकाने विचारलं म्हटले महाराज काय असं कारण आहे की खरंच तुमचा जन्म सार्थकी लागला तर जगद्गुरु तुकोबराय सांगतात तुम्ही संभाळले संती रसली कंती आम्ही साधू संतांच्या संगतीमध्ये गेलो त्यांच्या विचारधारेमध्ये राहिलो त्याचा परिणाम सुखरूपता निरूपता स्वतंत्रता ह्या तीन गोष्टी आम्हाला प्राप्त झाल्या आमच्या मनातील जी असणारी भीती आहे ती नाहीशी झाली एवढंच कारण ठरलं का नाही तर महाराज अजून तिसरं कारण देतात कृत्य झालो इच्छा केली ती पावलो साधू संतांच्या संगतीत राहिलो त्यांनी आमचा सांभाळ केला त्याचा परिणाम काय झाला तर आमच्या मनातल्या इच्छा सुद्धा पूर्णत्वाला गेल्या एखादी जर घटना जर गावात घडली तालुक्यात घडली तर माणसाला डबल विचारायची सवय असते माहीत असतं पण पुन्हा नीट विचारायचं असतं त्याला हे खरं आहे का म्हणून पुन्हा कारण विचारलं म्हटलं एवढीच कारण ठरले का तर जगद्गुरु तुकोबरांनी सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगितली श्वासाला मिनिटा मोडणारा जो काळ आहे जगद्गुरु तुकोबरा म्हणतात ज्या काळाचं भय या समाजाला आहे ना आमच्या जीवनामध्ये त्या काळाला आम्ही उडवून टाकलं तुका म्हणे काळ आता करून सकी बळ तुम्ही संभाळीले संती बळ निरसली कंती साधाप्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह वर्षे 51 बारडगाव दगडीमध्ये आज या ठिकाणी
जसं काय हा सप्ताह पंढरपूरला चाललाय का काय असंच वाटते महाराज. आणि नाव सुद्धा येतं मध्ये पंढरीला येतं. वा कधी काय काय गावाला गेलो ना महाराज, आमच्या मनामध्ये एवढी संकल्प असते, आम्हाला बाकी काय नको, फक्त हे नीट असलं म्हणजे आमचं चालतं. पण आज सगळ्याच गोष्टी जवळजवळ पाहता आल्या. एक विनंती बरं का सगळ्यांना, जे कोणी स्वयंपाक करत असतील, फक्त आपला आवाज आहे ना फक्त 1 तास शांत ठेवा. विठ्ठल विठ्ठल म्हणून अशा अनुषंगानं आज या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित असणारे आचार्य असेल, गायनाचार्य असतील, सुभदार मंडळी आज या ठिकाणी आहेत, विणकरी आहेत. त्यामध्ये असणारे हरिभक्त पारायण प्रसाद महाराज मरळ असेल, महेश महाराज आडाव व ज्ञानप्रसाद वारकरी शिक्षण संस्था बारडगाव दगडी. कीर्तनाला ज्यांची या ठिकाणी साथ आहे, आप्पासाहेब महाराज कदम, अंबर महाराज कदम, भाऊसाहेब महाराज मरळ, बाळासाहेब महाराज कदम, दुर्योधन सावंत, रामभाऊ गवळी, शेखर गवळी, ग्रामस्थ भजनी ज्योतिराम गवळी अशा संघानं. त्याचबरोबर 2 या ठिकाणी सोबदार आहेत, ज्यांचा सुंदर असा हात मृदुंगावरती थाप पाडल्याच्या नंतर ऐका वाटतात असणारे आमचे महाराज आहेत. आणि काय झालं माहिती की एवढा आता रोजच कार्यक्रम असल्यामुळं सगळी तरुण पोरं किंवा आळंदीचे वगैरे या ठिकाणी बघायला मिळतात. पण या ठिकाणी अजून अधिक आनंद झाला महाराज. जुनं ते सोनं आहे महाराज. हो, ज्यांनी संप्रदायाचा वारसा जपला ती परंपरा तुमच्यापर्यंत आली, तिथून पुढचा हा वारसा हा तरुणाई तुम्ही आणून दिलेला आहे महाराज. म्हणून खरंच आनंद वाटला या ठिकाणी. महाराज तरुण कोण आहे महाराज? तरणा भाग्यवंत हरी कीर्तन. आता तुम्ही म्हणताल महाराज कोणाचं वय 65 आहे 75 आहे, तुम्ही आणला तरण कसं काय म्हणताय महाराज? हो महाराज, हेच खरं तारुण्य पण आहे की आम्ही ज्या वयामध्ये परमार्थ करतो ना, हे देखणं स्वरूप त्यालाच आहे महाराज. आणि याच्याकरता जन्म आहे, बाकी करता जन्मच सांगितला नाही. लोकांना अजून त्याचं महत्व कळा नाही महाराज. आज आमची 51 वर्ष झाली, पण लोकांना 2 गोष्टी करता जन्म मिळालाय महाराज. एक तर साधू संतांच्या विचारामध्ये राहा, नाही तिथं जर जमलं तर माझ्या भारत मातेच्या सेवेकरता तरी रुजवा, ह्याच्याकरता आपला जन्म आहे. हो, तिसऱ्या व्यतिरिक्त सांगितलात नाही झाले काय ते तिसऱ्या लोकांना कळलं नाही, ते कधीच्या काळातून कीर्तनाला येतं जाता येतं नाही का. जीवनाचं काही मूल्यमापन कळलेलं नाही महाराज अजून काही लोकांना. संसाराकरता हा देह मिळाला नाही तर महाराज भजनाकरता हा देह मिळालेला आहे. म्हणून याच्याकरता महाराज आपल्या जीवनाचं जर सोनं करायचं असेल ना ह्या कलियुगामध्ये, फक्त ह्या जगामध्ये फक्त एक वारकरी संप्रदाय फक्त व्यासपीठ आहे. आणि ज्या दिवशी हे नसेल, महाराष्ट्राचं मशानभूमी झाल्याशिवाय राहणार. जोपर्यंत हे आहे तोपर्यंत संस्कृती आमची टिकून आहे. आज गावगावला महाराज सप्ते होतात, ज्ञानेश्वरी पारायण होतं, जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा होता. एक बोलू महाराज, गावातल्या नुसते एका गावाचा उद्धार होत नाही तर अखंड हरनाम सप्ताह गावचा म्हटलं की महाराज अख्ख्या जेवढेही गावातील महाराज लोक या ठिकाणी राहतात ना, माझा पांडुरंग करणार ना प्रत्येकाचा उंबरा सोन्याचं घोरतो महाराज. एवढी ताकद आहे आपण हरनाम सप्ताह. काय यायचं महाराज? महाराजांनी हसवलं म्हणून येऊ नका महाराज. हसवणारे येतील जातील. खरं सांगू, कीर्तनकारांनी हे जगाला ज्ञान द्यावं. हसवणं म्हणजे एक प्रकारचा टाइमपास आहे महाराज. हे कीर्तन व्यर्थ आहे महाराज. हो, त्याची अधोगती कीर्तनकाराला बघावं लागणार आहे, हे विसरू नका तुम्ही महाराज. हो, पण बऱ्याच लोकांना कळत नाही आपण कोणाला आणतोय काय आणतोय महाराज. अशा अनुषंगानं आणि ज्यांच्या प्रेमाखातर मला आज या ठिकाणी येणं झालं, आमचे अंबर महाराज कदम असतील. मध्यंतरी बेलवंडी म्हणून गाव आपले शेजारी आहे, माझ्याबरोबर आलेले आमचे संदीप महाराज शेट्टी असतील, त्यांना सुद्धा या ठिकाणी वंदन. त्यांनी मला एकदाच आणलं होतं, त्यांच्यामुळं मला अनेक माझे मायबाप ह्या आसपासच्या गावामध्ये मिळाले बरं का. तुम्हाला सुद्धा या ठिकाणी वंदन आहे. त्याच गावचे असणारे आमचे सर सुद्धा आज या ठिकाणी आलेले, त्यांना सुद्धा वंदन आहे. पुन्हा त्याचबरोबर माझ्याबरोबर आलेले आमचे आत्माराम महाराज करडे आहेत. वास्तविक पाहता ते निरंकारी मिशनमध्ये एकजुटी म्हणजे आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे प्रवचनरूपी पद्धतीने त्या ठिकाणी ते ह्या जगाला ज्ञान सांगतात. पण त्यांचा नियम असा आहे, काय घ्यायचं नाही द्यायचं नाही. काय कळलं का तुम्हाला? ही निस्वार्थी सेवा महाराज अखंडपणाने त्यांनी सुद्धा या ठिकाणी जपली. आणि मला असं काय वाटतं महाराज, तेच आज माझ्या ज्ञानोबा तुकोबांचा प्रसार, माझ्या वारकरी संप्रदायाचं महत्व जर कोण वाढवत असेल तर निरंकारी मिशन आहे. आता काय लोकांना ते खटकतात, बाबा हे काय वेगळंच मध्ये. तुम्हाला एक पहिली गोष्ट सांगून जातात त्यांचे. बघा आता आपलं साधं कीर्तन झालं तर आपण स्टेटस ठेवतो, पत्रिका ठेवतो, अमुक तमुक महाराजाचं आहे, बरोबर आहे. ह्यांचे बॅनर सुद्धा नाही त्यांनी कार्य केलं. ह्यांचं काय महत्व आहे तुम्हाला सांगून जातो.
आता बघा ज्ञानेश्वर महाराजांची देहूवरून पालखी निघायच्या अगोदर 2 दिवस लक्षात ठेवा. रस्ता जो स्वच्छता केली ना महाराज, ते निरंकारी मिशन मंडळानं केली महाराज. पण त्यांचा आजपर्यंत कुठं साधा देणार नाही की आम्ही महाराज त्या ठिकाणी सेवा करतोय म्हणून. त्यांनी स्वार्थी. आणि दुसरी गोष्ट सांगून जातो, आपण ज्या वेळेला आळंदीला येतो का नाही महाराज, कुणी पोहे देतं, नानकेटं देतं, बिस्किटं देतं, कुणी काय 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 काय. पुण्यनगरी म्हणजे ती पुण्यनगरीत आपल्याला काही का होईना अल्पोहार जेवण म्हणा या ठिकाणी देतात. आपण काय करतो चालूच्या वाटेमध्ये, आता ते हडपसरकडं निघालो का नाही एकादशीच्या दिवशी, आपण काय करतो फराळ प्लेटमध्ये खातो चालत्या वाट्याला आणि तसेच प्लेट खाली टाकतो. बरोबर आहे. ते अन्न पण तोडवल्या जातं ते थोडं. पण हा कधी विचार केलाय का मग ही आपण टाकलेला जो कचरा आहे तो नेमकं कोण गोळा करतं? हे गुरु महाराज यांची दिंडी नसते, पण पाठीमागे ना आमच्या अशा तरुण मुली, त्यांना बहिणजी म्हणतात. हो, त्यातले दाजी आहेत महात्माजी आहेत ना, हे सगळे लोक आहेत ना पाठीमागे आपला कचरा उचलतात. आता मला सांगा, टाकणाऱ्याला कचरा टाकणाऱ्याला वारी घडली का गोळा करणाऱ्याला? गोळा करणाऱ्याला ठरली. फरक काय झालाय माहिती का? आपण विटेवरती देव पाहिलाय आणि त्यांनी जो देव पाहिला ना तो तुमच्या माझ्यात पाहिला. आता मला सांगा, देव नेमका कोणाला प्राप्त झाला महाराज? हो, ते एवढी गोड अशी सेवा ते या ठिकाणी करतात. आणि नेहमी मला असं वाटतं, हे जर आपण जर नाही सांगितलं जगाला काय करणार? हो, आणि खरंच निस्वार्थ पद्धतीने या ठिकाणी सेवा करत असतात. या ठिकाणी आल्यावरती आनंद वाटला. तुमचं गाव म्हणजे एक प्रकारची पंढरी आहे. दुसरी गोष्ट या ठिकाणी अजून आनंद या ठिकाणी वाटला. हे गाव सामान्य नाही महाराज. पूर्वी पुण्याची काहीतरी परंपरा पुण्य आहे म्हणून आज या ठिकाणी जो वारकरी संप्रदाय आहे तो चांगला दिसतोय. आणि अजून नवीन काय बघायला मिळलं तर महाराज, ह्या भागात आल्याच्या नंतर ना अखंड हरनाम सप्त्यामध्ये माझ्या माय माऊली ना महाराज या ठिकाणी तुळस घेऊन उभे असतात महाराज. त्यांच्याकरता एकदा टाळी म्हणून आम्ही महाराज. हो, जगाची माय माऊली महाराज या ठिकाणी विनेकरी आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला वाटते, पहिल्या दिवसापासून ते काल्यापर्यंत असे अन्नदाते एकत्र येऊन अख्ख्या गावाला जेवण आहे. बरोबर ना? हो, काय सगळ्या गावाला जेवण आहे. बरोबर आहे. कोणाची वर्गण असेल, प्रत्येकाचा हातभर आपल्या ह्याच्या करताय. आता एक काम करा, माझं कीर्तन झाल्यावर आपण जे जेवणार आहे त्याच्याकरता एकदा टाळी वाजवा. ती विसरायचं नाही महाराज. हो, आणि बऱ्याच गावगाव काय झाले माहिती का, 7 ते 9 कीर्तन हा टायमिंग अतिशय सुंदर आहे महाराज आपलं, 7 ते 9. आणि नंतर काय होतं, कीर्तन बी ऐकायला मिळतंय आणि घरी चूल पेटवायचा विषयच येत नाही महाराज. आपलं टामटुम पण करून निघता येते घराकडे, नाही का? हो, त्याच्यामुळे आनंद आहे महाराज. आणि ह्या गोष्टी झाल्या पाहिजे. ह्या जगात जर श्रेष्ठ दान काय आहे तर अन्नदान आहे. तुमच्या पांडुरंगाच्या चरणी एवढी प्रार्थना करेल की ह्या पगडी मध्ये ज्यांनी महाराज या ठिकाणी अन्नदान दिलंय ना, माझ्या पंढरीनाथाला एवढं सांगेल की त्यांच्या घरामध्ये असणारी शेती व्यवसाय असेल, शेतीवाडी असेल, एखादा मुलगा नोकरीला असेल, कुणाचं जमत असेल किंवा कुणाचं जमलं नसेल, त्यांचं बी बाबा लवकर जमू दे. आणि अशा अन्नदात्याला महाराज भरघोस सुख मिळू दे, भरघोस सुख मिळू दे, त्यांची इच्छा पूर्णत्वाला जाऊ द्या. हो महाराज, तुमचा उंबरास होण्याचं होईल. ह्याच्यापेक्षा श्रेष्ठ दान काय नाही. आता मगाशी काय झालं महाराज, येता येता मोरगावला आलो. एक जण म्हटला महाराज चहा प्यायला या. चहा प्यायला मी आपलं गेलो. आता मला माहीत नाही त्याने कशाला बोलवलं, काय केलं वगैरे. मी म्हटलं चला आता, म्हटलं तिथं जाऊन त्याच्या घराला पाय लावता येईल. आता बरेच लोक काय करतात, आमच्या पायाचं पूजन वगैरे करतात. ते आमचं करत नाहीत महाराज. ते ज्ञानोबा तुकोबा आहेत म्हणून करतात महाराज. त्या विचाराचे आम्ही त्यांची विचारधारणा केली फक्त, पण ते ज्ञानोबा तुकोबांचं या ठिकाणी पूजन करत असतात. आमच्या आत्माराम महाराज करड्यांनी सुद्धा तेच केलं महाराज. का माझा पंढरीनाथ आला का काय, अशा पद्धतीने सुंदर भाव मिळतो. त्या ठिकाणी गेलो, स्वागत वगैरे झालं, चहा वगैरे घेतला. त्यांनी मला सांगितलं महाराज आमचे हे ताईना म्हणले आज रक्तदान शिबिर आहे. काय म्हणली? रक्तदान शिबिर आहे. म्हटलं तुमचे पाय तिथं लागू द्या. मी आपलं तिथं गेलो महाराज. आणि तेवढ्यात एक जणांनी विचारलं, म्हटले वा 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 माऊली आले, माऊली आले. आणि म्हटले महाराज रक्तदान करताय? एक बोलू तुम्हाला, मी रक्त देणारा कोण आहे? ज्याने हे मला शरीर दिलंय तो माझा मालक विटेवरती महाराज. हे शरीरच तेच आहे. का देऊ नाही महाराज आपण रक्तदान? तिथं गेलो आणि रक्तदान करून आलो महाराज. त्याला एवढंच विचारलं, म्हटलं मला 7 ते 9 म्हटलं कीर्तनाला उभं राहायचंय. तर म्हटलं माझ्या डिपीत काय फॉल्ट बिल्ट होणार नाही ना? काही होणार नाही महाराज. त्या महात्म्यानं मला 1 किलो भर सफरचंद बी दिलं. फक्त म्हटले चहा आणि बिस्किट तेवढी खा म्हटली. आणि खाल्लं महाराज, 1 सफरचंद खाल्लं. आता गाडी बरोबर आहे रुळावरती महाराज. हो, अशा अनुषंगानं आपण रक्तदान केलं पाहिजे. का तर महाराज आपल्यामुळं कोणाचा तरी या ठिकाणी जीव या ठिकाणी वाचत असतो. आपल्या जीवनामध्ये सहकार्य पाहिजे. चला, सुंदर असं सगळं वातावरण आहे. 2 चोपदार या ठिकाणी आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगू का महाराज, ही माईक सिस्टीम म्हणून आमचं चालतं. या मी नेहमी सांगत असतो, कीर्तनकारांना 2 बाईक आहेत. एक संसारात असते आणि एक कीर्तनात असते, ती म्हणजे माईक सिस्टीम.
म्हणताला असं का महाराज? हो, संसारात महाराजाला बायको चांगली मिळाली तर ठीक, नाही तर काय खरं नाही महाराज. तिकडं जर का फळीवली भांडी पडली तर हे येऊन काय सांगायचं सुचत नाही महाराज. पण कीर्तनामध्ये जर माईक सिस्टीम जर चांगली असली, तिने जर का मध्ये शिट्टी मारली तर आमचं काय चालत नाही महाराज. म्हणून परत महाराज तुमच्या एका मसनीच्या 10 मसनी हो, हे भगवंताच्या चरणी प्रार्थना आहे. फक्त माझी एवढीच विनंती, 1 तास माझ्याकडे, मला एकच आवाज द्या. आता जवळजवळ ह्यांचं 80% काम संपलेलं आहे. सगळा जो लोड आहे तो आता माझ्यावर आहे. हो, 1 तास उरला. खटवांग राजाशी बागे दशा कैशी प्राप्त झाली. आणि सगळ्यात विनंती महाराज, तुम्हाला गोड चिंतन देईल, तुम्हाला अगदी कळेल, रुजेल, भावेल अशा पद्धतीने महाराज तुम्हाला कीर्तन सांगण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. फक्त एक विनंती, फक्त कोणी कोणाशी बोलू नका. आणि बोलल्यावरती काय होतं माहिती आहे तुम्हाला? कीर्तनी जो करेल बडबड बडबड केली तर म्हणतात बेडकाच जन्म प्राप्त होतो. बघा ना, 2 हाताने खाता येते, 2 पायाने चालता येते. किती सुंदर आपल्याला देवानं दिलंय नाही का? जर आपण बोललो, व्यक्ती जर आणला महाराजासमोर नाही का, आम्ही कुणालाच काय म्हणत नाही, तुझं जसं आहे तसं आहे बाबा, आम्हाला 2 तास काढायचे तर निघायचे पुढल्या गावाला नाही का महाराज. पण होतं काय नेमकं महाराज? बेडकात जन्म प्राप्त झाल्यावर मला सांगा, तुम्हाला गुलाबजाम खायला मिळतील का? बेडकात जन्म प्राप्त झाल्यावरती महाराज 5 पाकोना ताट खायला मिळेल का महाराज? हा एवढा सुंदर नरदेह आहे ना महाराज, ह्याच्यासारखा पुन्हा जन्म नाही. थोडं असं कधीतरी आठवं की आपण पहिल्या जन्मात सांगतो महाराज नाही. मग देवाला आहे ना महाराज, हा जन्म जर तुम्हाला आम्हाला जर मागायचा असेल ना तर आतापासून ठरवा, प्रत्येकानं ज्ञानेश्वरीच्या रोज का होईना 5 ओव्या वाचल्या पाहिजे. हो, फक्त 5 ओव्या तरी वाचल्या पाहिजे महाराज. निश्चित तुमचा उद्धार होईल. आणि ते ज्ञान सांगण्याचं जर कार्य कोणी केलं असेल तर त्या ज्ञानोबरायांनी केलंय महाराज. माझ्या जगद्गुरु तुकोबरांनी अभंगाच्या वाणीतून सांगितलं, आता नाही सुधारला तर कधी महाराज? आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश, आयुष्याचा नाश करून घेऊ नका बाबा. हो, सुंदर आपलं जीवन आहे, सुंदर असा नरदेह दिलेला आहे. प्रत्येक दिवशी महाराज आपलं कामात काम करत करत भगवंताचं नामस्मरण घ्या. आणि जीवनामध्ये कमीत कमी 5 मिनिटं तरी तुम्ही त्याला दिले ना, हेच महाराज माझ्या कीर्तनाचं फळ आहे. विठ्ठला जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, जन्मालो त्याचे आज साची. जन्म हा देवाला सुद्धा आहे, जन्म हा मनुष्याला सुद्धा आहे, जन्म हा साधूला सुद्धा आहे. कोणाच्या जन्माचं सार्थक झालं तर महाराज साधू संतांचं झालं. काय कारण ठरलं महाराज की साधू संतांचा जन्म सार्थकी झाला आणि त्यांना फळ मिळालं? त्याला एकच कारण महाराज, हो, 4 पुरुषार्थ प्राप्त करावं लागतात. मग कोणते पुरुषार्थ सांगितले तो महाराज?
पुरुषार्थ सांगितले, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. त्याच्यानंतर 4 सत्ता सांगितल्या. पहिलं सांगितलं महाराज जग जिंका, दुसऱ्यांदा सांगितलं शरीर जिंका, तिसऱ्यांदा सांगितलं काळ जिंका, आणि ज्याच्याकरता आपण हा अखंड हरिनाम सप्ताह करतोय ना, तर तो देवच जिंका म्हणून सांगितलं महाराज. जग जिंका म्हणजे काय महाराज? इथं साधं ग्रामपंचायतचं जर सदस्य व्हायचं झालं तर नाकी नळ येतंय महाराज. 4 लोकांना बनवावं लागते, 4 लोकांना पचवावं लागते, 4 लोकांना सांगावं लागते, बरं का यंदा मी ट्राय करतोय, माझ्या मागं उभं राहा. ते बी 7-8 जवळजवळ चांगलं 2-3 महिने गरगरीत आपल्या मागं फुकतंय महाराज. त्या ऐन वेळेलाच कार्यक्रम लागतोय महाराज. पण एक बोलू महाराज, तिथं जिंकणं सुद्धा एवढं सोपं राहिलं नाही महाराज. हो, एक बोलू महाराज, पूर्वीच्या काळामध्ये गुरुजी राहायचे, गुरुजी. हा, आता जुनी मंडळी आहेत, त्या काळातील ज्या शिक्षण जे होतं ना महाराज, ज्या शाळा होत्या त्या पारावरती कुठंतरी चालू झाल्या. त्यावेळचे गुरुजी सांगायचे, सिकंदर राजाची कथा तुम्हाला आम्हाला सगळ्याला माहिती. काय सिकंदर राजाचं नाव निघायचं महाराज? तर सिकंदर राजांनी तालुका नाही तर गाव नाही, महाराष्ट्र नाही तर अख्खं जग जिंकलं होतं महाराज, म्हणून नाव निघायचं. तुम्हाला एक अजून जवळचं उदाहरण देतो महाराज. मला एक सांगा, तुमच्या घरामध्ये खापरपंजोबाचा फोटो का हो? मी काय केस करत नाही, बोलला तरी चालतंय. नाही. निपरपंजोबाचा नाही, बरपंजोबाचा नाही. त्यांची एसटीडीची कागदपत्र ठेवलेत का नीट? तेवढं आहे मात्र. हो, तेवढं मात्र आम्ही ठेवलंय महाराज. हो, एक बोलू महाराज, त्या पंजोबापासून आजोबा झाला, आपल्या वडिलात जन्म त्या आजोबापासून झाला. मी एक निश्चित सांगून जातो महाराज, नेहमीप्रमाणे ज्याच्यापासून तुमचा माझा जन्म झालाय त्या बापाची सुद्धा आज फोटो लावायला आम्हाला घरामध्ये लाज वाटते महाराज. हो, पूर्वीची जी तुमची जी पिढी ना महाराज मानणारी होती, काय काहींचे त्या काळामध्ये देवळच होते महाराज. ते अंधश्रद्धावाले आले, मग त्यांनी ते काढायला लावलं नाही का, ते अमुक तमुक, त्याला मोक्ष मिळत नाही वगैरे वगैरे. पण तुम्ही त्या गोष्टी मात्र जपून ठेवल्या होत्या. चला ठीक आहे महाराज, त्याचाही जीव वाढकायला नको. पण मला एक सांगायचे महाराज, ज्याच्यापासून तुमचा माझा जन्म आहे त्या बापाचे फोटो मात्र आज भिंतीवरती नाहीत. आणि हा प्रकार जास्त कुठं बघायला मिळतो माहिती का? खेड्यात तर मी म्हणतो 50-70% अजूनही जिवंत आहे माया. पण पुण्या मुंबईला जर गेलं ना महाराज, तर त्या बापाचा फोटो दिसत नाही महाराज. हो, आमच्यासारख्याला वर्ष श्राद्धाला बोलवतात, मोठं गाव जेवण घालतात महाराज, खूप मोठं डेकोरेशन असतं, याव केलं त्याव केलं, सगळ्या सभा त्या ठिकाणी होऊन जातात महाराज. आता आमचं बी हात दाकडा खाली गावलेला असतात, आम्हालाही बोलावं लागतं 10 मिनिटं त्यांच्यावर. आणि झालं काय महाराज? पण पुण्या मुंबईला जर गेलं तर महाराज आई दिसत नाही, बापाही दिसत नाही त्या भिंतीवर. तर का? तर महाराज आम्ही जे हॉलमध्ये जे फर्निचर केलंय ना महाराज, तिथं बापाचा जर का फोटो जर आला ना महाराज, ताक्या फर्निचरचा शो घालावतो महाराज. बरेच जणांचे बाप आता कपाट महाराज. पण एक बोलू महाराज, जग जिंकणं म्हणजे काय, ह्याच्यावरती आपला विषय चालला नाही महाराज. आम्ही त्या इतिहासाच्या काळामध्ये होतो नाही, आम्ही मात्र ती कधी पानं चालली. आणि आमचे विचार जे संस्कार ज्यांनी पेरले ना महाराज, महाराष्ट्राच्या भूमीमध्ये सह्याद्रीच्या तळापुरामध्ये गुरांच्या टाका वाजत चालल्या होत्या. आणि डोंगरावरती कुठून तरी मिळण्याची तार चढावी अडंगराने महाराज उदयाती होती. आणि अलंकापुरीमध्ये माझ्या ज्ञानोबरांचं ज्ञान या जगाला सांगत होतं. पण भारत मातेमध्ये आज आमची हिंदू संस्कृती टेकून असेल, आणि गावगाव सत्ता टेकून असेल, साधू संतांचे विचार कीर्तनातून होतात. कारण असं आहे, इथं बसणाऱ्यापैकी सांगून जातो महाराज, फक्त जातीने तो फोटो लावला नाही, तर या महाराष्ट्रामध्ये आमच्या बापाचा फोटो भिंतीवरती नाही. पण एक मोठा महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आज आमच्या भिंतीवरती महाराज. काय कारण असेल हो महाराज? बापाचा फोटो नाहीये, पण महाराजांचा फोटो त्या ठिकाणी, ज्ञानोबा तुकोबांचा फोटो त्या ठिकाणी, संत जोग महाराजांचा फोटो त्या ठिकाणी, नामदेव जनाबाईचा फोटो त्या ठिकाणी, क्रांतीवीरांचे फोटो असत्या भिंतीवरती. त्याला एकमेव कारण आहे की त्यांनी जग जिंकलंय महाराज. दुसरी गोष्ट सांगितली महाराज, शरीर जिंका. मी नेहमी सांगत असतो महाराज, कीर्तन करत असताना, प्रवचन करत असताना, व्यासपीठ चालवत असताना, मृदुंग वाजवत असताना, गायन करत असताना आपण सर्वजण महाराज लेकरं त्या माऊलींचे, आपण वारकरी संप्रदायाच्या विचाराचे, साधू संतांच्या विचारांना आपण प्रसार करत असता. एक बोलू महाराज, माझं जर काय चुकलं तर मला पुन्हा ते दुरुस्त करता येईल. पकवाजाचा मला अजून चांगल्या पद्धतीने पकवाज वाजवायचा, त्याचेही बोल बसून प्रॅक्टिस करता येईल. गायन असेल, थोडासा रियाज करून पुन्हा गायन करता येईल. पण एक बोलू का महाराज, शरीर जिंकणं एवढी सोपी गोष्ट नाही. एकदा का संप्रदायामध्ये चुकीचं पाऊल पडलं ना महाराज, पुन्हा ते निस्तरता येईल.
बाकी काही नको आम्हाला. शरीर फक्त ह्याच्याकरता जिंकायचं आहे. शरीर जिंकणं म्हणजे काय तुम्हाला थोडक्यात सांगून जातो महाराज. हो, आता जिथं पिकतं तिथं विकल्या जात नाही बरं का महाराज. कुणी असू द्या, माझ्याही गावात तसलं आहे आणि ज्याच्या त्याच्या गावात तसलं आहे महाराज. कुणी असू द्या, त्यांना आडवं मांजरं कुत्री अशी भरपूर देवाने घातल्या जाल. मला एवढाच मुद्दा सांगायचा महाराज, जिथं पिकतं तिथं कधी विकल्या जात नाही. जगद्गुरु तुकोबारायांचा असाच परमार्थ कुठंतरी पुण्याच्या नगरीमध्ये नवे नवे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचत चालला होता. पण तिथली विद्वान मंडळी मात्र माझ्या जगद्गुरु तुकोबारायांना त्रास देऊ लागली. एखाद्याचं नाव मोठं होत चाललं ना महाराज, लोक त्याला काहीतरी काड्या घालत असतात. हो, आणि आता काय करायचं बाबा की जेणेकरून जगद्गुरु तुकोबारायांचं नाव दिसलं नाही पाहिजे. म्हणून एका सुंदर असं स्त्रीला सांगितलं की तुम्ही जगद्गुरु तुकोबारायांकडे जाऊन असं काहीतरी करा की पुन्हा जगद्गुरु तुकोबारायांचं नाव नाही राहिलं पाहिजे. पण एक बोल महाराज, माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी 5 विषय जिंकले होते. तर 5 विषय कोणते घातक आहेत ऐका महाराज. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. जो शब्दाला फसला तो फसला. नंतर स्पर्श सांगितला, रूप सांगितलं, रस सांगितला, गंध हा तुम्हा आम्हाला लयाला घेऊन जात असतो महाराज. पण जगद्गुरु तुकोबारायांकडे एक मोठी शक्ती होती. त्या शक्तीचं नाव वैराग्य. हो, ते वैराग्य असं सहजासहजी प्राप्त होत नाही महाराज. आपले पहिले 5 विषय मारावं लागतात, तेव्हा कुठंतरी हे वैराग्य प्राप्त होतं महाराज. आणि अशा वेळेला त्या स्त्रीने यावं सांगावं, तुम्ही काय छान गाता, तुम्ही कीर्तन काय छान करता महाराज. स्तुती होऊ लागली. तर माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं की तुमचं येणं काय आहे माझ्याकडं ते मला अगोदर सांगितलं. आणि महाराज त्यांनी सांगावं की मला सुद्धा तुमच्या बरोबर अभंग गायचे, मला सुद्धा गाणं म्हणायचे. अभंग गायला सांगितलं महाराज. पण त्यावेळेचा जो अभंग होता तो वेगळाच काय निघाला. जगद्गुरु तुकोबाराय म्हटलं की हे पारडं चुकीच्या रस्त्यावरती आलेलं आहे आणि हावभाव ओळखू लागले. आता कुठेतरी हाताचा स्पर्श होणार. तेवढ्यात माझ्या जगद्गुरु तुकोबारायांना वैराग्यानं लाजवेल अशा पद्धतीने जगद्गुरु तुकोबारायांनी एका प्रमाणामध्ये सांगितलं. महाराज जगद्गुरु तुकोबारायांनी सांगावं की जाई ओ माते नकरे सायाचा आम्ही विष्णुदास तैश नव्हे. जगद्गुरु तुकोबारायांची एवढी मोठी ख्याती जायला काय कारण असेल महाराज. त्यांनी दुसरी गोष्ट अशी की स्वतःच्या शरीराला जिंकलं. तिसरी गोष्ट सांगितली महाराज की काळ जिंका. पण काळ जिंकणं एवढी सोपी गोष्ट आहे का महाराज. म्हणून एकनाथ महाराज स्वतःच्या हरिपाठात सांगून गेले महाराज. याची पायी अजून किती आहे अवकाश हरिमती गाता हरपडी चिंता. काळ हा एवढा प्रबळ आहे महाराज. काळांतर ठरवलं. आता बघा मी त्या बारामत तालुक्यातून त्या सोमेश्वर शेजारी गाव आहे चोपडत, मी तिथून आलोय बरोबर आहे. जर त्या काळांतर ठरवलं आज महाराजाला पाडायचंच आहे खड्ड्यात, तो ते पाडू शकतो महाराज. गाडीचं जे स्टिअरिंग आहे तो कुठल्याही दिशेने वळवू शकतो महाराज जर त्याने ठरवलं तर महाराज. काळ एवढा प्रबळ आहे.
काळाला जिंकणे एवढी सोपी गोष्ट नाही, पण माझ्या साधूच आता अनेक प्रमाण आहेत बरं का. माझ्याकडे 1 तास राहिलाय आणि दिलं प्रमाण तर शॉर्टकट द्या. कारण काय होतं माहिती का, गायनापेक्षा लोकांना जास्त सांगावं महाराज. कारण गायनामध्ये बघता बघता अर्धा तास सटकून जातो महाराज. द्या प्रमाण पण शॉर्टकट मध्ये द्यायचं महाराज. तर ऐका महाराज, तर काय एवढा प्रबळ आहे तो कधी तुमच्या माझ्यावरती घाव घालू शकतो महाराज. पण साधू संतांनी केवळ आणि केवळ काय केलं महाराज, वेळोवेळी भगवंताचं नामस्मरण चालू ठेवलं, त्याचा परिणाम महाराज. आता आपल्याच बाबतीत पण तसं कधी कधी घडतं महाराज. आपण रस्त्यातून जर चालत असेल तर समजा आपण गाडीवरून पडलो तर आपण काय करतो, वाचलो बाबा मी वाचलो. ह्याची काय किमया आहे माहिती आहे का महाराज. तुम्ही वाचला जे म्हणताना, तुम्ही कधीतरी सप्त्यात आला असताल, वर्गण दिली असेल, अन्नदान केलं असेल किंवा ज्ञानेश्वरी पारायण वाचण्याकरता तुम्ही बसला असता, हे पुण्य तुम्ही कमवलं म्हणून वाचलात. काय ते पुण्य होतं म्हणून तुम्ही वाचलात. कारण काळ एवढा प्रबळ आहे. काळावरती तर अनेक प्रमाण मी तुम्हाला देऊन सांगेल. आत्ता हल्ली झालं काय बरं का महाराज, आता आपल्या या पश्चिम महाराष्ट्रामध्ये मला वाटतं एवढे 8-10 वर्षामध्ये एवढे कीर्तनकार नव्हते. होते का कीर्तनकार? नाही महाराज, तुरळक कीर्तनकार होते, जुनी मंडळी वगैरे काय नाही का. पण मला तर असं वाटतं गावगावात कमीत कमी 2-3 कीर्तनकार आता बऱ्यापैकी झाले. एखादा तर नक्कीच आहे महाराज तिथं. म्हणजे पहिले जे कीर्तन एवढे नव्हते, आता इंचा कीर्तनकार आपल्या विभागात झालाय. त्या मराठवाड्याकडे तर म्हणतात दगड उचलला की कीर्तनकार आहेत, एवढे कीर्तनकार आहेत मराठ्या भागात. बरोबर आहे. पण त्या विदर्भाच्या तिकडं आजही बारकाईने जर विचार केला ना महाराज, तिकडं कीर्तनकार आहेत पण ते आपल्यागत नाही, बिना येसनीचे. आणि आपल्या भागात काय झाले महाराज, येसन नाही त्याला दावं बी कुणी, लावा नाही त्याला वाडा नाही बी कुणी, मोकळा फार मारते आपल्या भागात मोकळा. आता काय काय जण नाही महाराज, वस्तुस्थिती कपाळाला सुद्धा बक्का लावत नाही, कपाळाला सुद्धा बक्का लावत नाही. आम्हाला का तर लाज वाटते महाराज. हे बोल महाराज, हे ज्या गोष्टी आहेत ना महाराज, हे आम्ही बनवून किंवा हाताने नाही लावलेलं महाराज. महिन्याची वारी माझी पंढरपूरला संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या फडावरती दर दशमीला नामदेव महाराजांनी जिथं वाळवंटात कीर्तन केलं का महाराज, तिथं दर दशमीला वर्षाच्या 12ही दशमीला महाराज माझं तिथं कीर्तन असते महाराज. 2007 पासून परमार्थ करत होतो. आता 1.5 वर्ष झालं मी महिन्याची वारी चालू केली. म्हणजे ह्याच्या पाठीमागचा माझा परमार्थ सगळा वायाला गेला. आता सुपाळाला किती वर्ष गावली, फक्त 1.5 वर्ष महाराज. ह्या ज्या काय गोष्टीत ना महाराज, आपण जर नियम जर पाळले तर जगापर्यंत आपण पोचू शकतो. खरा परमार्थ जगासमोर निघू शकतो महाराज. पण चला, माझा विषय येत आहे तर विदर्भाच्या तिकडे आहे ना महाराज, कीर्तनकार आहेत पण ज्ञानी कीर्तनकार आहेत, परंपरेचे आहेत, कुणी फडकरी कीर्तनकार आहेत. अशी आपलं हे नाहीत महाराज, नाही. आपल्याकडे मोकळा पार मारता पण तिकडे सगळ्या गोष्टी नियमात होतात महाराज. आता आपल्याकडे बघा, आपण पंचपदीला सुंदर ध्यान म्हणतो, काय ठिकाणी रूप पाहता म्हणतात, काय ठिकाणी राव आता ह्याचे ध्यान म्हणतात. म्हणजे ज्याच्या त्याच्या फडाच्या पद्धतीने त्या ठिकाणी म्हणतात. तिकडं एकच कीर्तनकारात नाव सांगतो, संजय महाराज पाचपूर यांनी कीर्तनकार आहेत. आणि त्याच भागामध्ये अनेक संत होऊन गेले. स्वच्छता अभियानामध्ये एक गाडगे महाराज होऊन गेले आणि एक राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज होऊन गेले महाराज. जो आता आपला विषय जो काळ चाललाय ना काळ, त्याच्यावरती त्यांचा एक दोहा आला महाराज. तो दोहा कसा आहे का, थोडासा विकू द्यायला. लाख करोड़ कोटि कोटि खत्म हुआ, बस यही काना दुनिया मुसाफिर काना. राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज म्हणतात, लाख करोड लोक येतील, कोटी कोटी लोक ह्या जगातून निघून जातील महाराज. का तर तो काळ एवढा प्रबळ आहे. मला एकच सांगायचं महाराज, कोरोनाचा काळ सगळ्यांनी पाहिलेला आहे महाराज. कुणाचा नात्यातला गेला, कुणाच्या भावकीतला गेला, कुणाच्या गावातला गेला. तुमचे माझे मित्र इष्ट या ठिकाणी महाराज जग सोडून गेले. काय कारण आहे महाराज? आणि एक बोलू का महाराज, तुम्ही आम्ही मात्र त्या पंक्तीला बसलो नाही. त्याचं कारण जर काय असेल ना महाराज, केवळ आणि केवळ तुमच्या माझ्या पूर्वीचे काहीतरी पुण्याई म्हणून देवानं तुम्हा आम्हाला एवढ्या महामारीच्या साथीतून बाजूला काढलं आणि तुम्हा आम्हाला या ठिकाणी ठेवलंय. मला एवढं सांगायचं या समाजाला, आता तरी जागवा, ज्ञानेश्वरी वाचा, जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा वाचा. ते उपकार आहेत ना ते विटेवरच्या मालकाचे, पूर्वजन्मी होता ठेवा.
त्याच्याशिवाय त्या मालकाशिवाय काही चालत नाही महाराज. माझं पूर्वीचा पुण्य म्हणून आज आपण या ठिकाणी मी बोलतोय, तुम्ही बसलाय, तुम्ही ऐकताय, त्याची कृपा आहे महाराज. मला एक मुद्दा सांगून जायचा महाराज, एवढा काळ प्रबळ आहे पण माझ्या साधू संतांना मात्र तो काळ जिंकला. जगा काळ काय हो खरंच महाराज, जगद्गुरु तुकोबरायांनी काळ जिंकला म्हणून तर आज देहूला तुकाराम बीज साजरी होती. ज्ञानोबरांनी काळ जिंकला म्हणून तर महाराज संजीवनी समाधी आळंदला आहे. एकनाथ महाराजांनी काळ जिंकला म्हणून आजही पैठणला जल समाधी सोहळा त्या ठिकाणी हो. एक जणांनी विचारलं, म्हटले महाराज काळ जिंकला म्हणजे याचा अर्थ काय? तुम्हाला सोप्या भाषेत सांगून जातो महाराज. तुम्ही आजही आळंदीला गेलात, ज्ञानोबरायांचं दर्शन घ्या, पाठीमागा आलात सिद्धेश्वराचं मंदिर आहे, नंदीच्या कानाला कान लावा. आजही माझे ज्ञानोबराय समाधीमध्ये भजन करतात महाराज. समाधी मधाम निगतात नंदोस्वरा रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे म्हणतात ज्ञानेश्वर. महाराज आजही नंदीच्या कानाला कान लावा, आजही ज्ञानोबरायांचं रामकृष्ण हरी भजन ऐकायला. असंच माझं एक जणांनी कीर्तनात ऐकलं आणि गेला आळंदीला. त्यांनी नंदीच्या कानाला कान लावला, त्याने उजवा कान लावून पाहिला, त्याला काय ऐकायला नाही. त्याने डावा कान लावून पाहिला, त्याला काय ऐकायला नाही. त्याने मला केला की फोन, महाराज तुम्ही दगडी बारडगाव मध्ये. म्हटलं महाराज खोटं बोलला. म्हटलं काय खोटं बोललो? म्हटलं नंदीच्या कानाला कान लावल्यावरती ज्ञानोबराय रामकृष्ण हरी म्हणताना ऐकायला येतंय. एक बोलतो तुम्हाला, ज्याचं पाप संपलंय ना महाराज त्यालाच हे ऐकायला येतंय. विठ्ठल काळ एवढा प्रबळ येतात. ज्ञानोबरायांना नेण्याकरता काळ आला. निवृत्तीनाथान पाहिलं, सोपान देवान पाहिलं, आमची मुक्ताई तिथंच खेळत होती, बागडत होती. ज्ञानोबरायांकडे तो यम आला आणि सांगितलं चला. म्हटले मी 2 वर्ष तरी अजून येऊ शकत नाही. 2 बोटे दाखवली निवृत्तीनाथाने, 2 बोटे दाखवली, संत सोपान देवाने 2 बोटे दाखवली आणि मुक्ताई अशी अंगणात खेळत होती. तर यम मात्र मुक्ताईकडे गेला. मुक्ताईने नेत्र कटाक्षानं त्या यमाकडे पाहिला आणि सांगितलं, म्हटलं तुम्हाला घेण्याकरता आलो. तर मुक्ताईने काय उत्तर दिलं माहितीये का? अरे यमा, तू ज्ञानोबरायांकडे गेला, निवृत्तीनाथांकडे गेला, सोपान देवांकडे गेला, माझ्या 3ही भावंडांनी तुला 2-2 बोटे दाखवली. याचा अर्थ असा आहे, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत तू आमच्याकडे यायचं सुद्धा नाही. म्हणून जगात काळ काय माता दिला पाय. तिसरी पायरी सांगितली काळ जिंका. आता ऐका ना, जग ज्याच्या ताब्यात राहतं त्याला देव म्हणतात. शरीर त्याच्या ताब्यामध्ये राहतं त्याला देव म्हणतात. काळे त्याच्या ताब्यात राहतो त्याला देव म्हणतात. चाले हे शरीर कोणाचे सत्तेशिवाय महाराज पान हलत नाही. सगळ्याच गोष्टी त्याच्या हातात आहे. आता ऐका महाराज, नाही जग जिंकता आलं तरी चालेल, नाही शरीर जिंकता आलं तरी चालेल, नाही काळ जिंकता आला तरी चालेल. आणि ऐका ना, ज्याच्याकरता हा नरदेह प्राप्त झालाय तो देव तरी जिंकला. हो, देव जिंकला म्हणजे काय महाराज? देव जिंकणं म्हणजे काय? तर ऐका महाराज, नाथांच्या वाड्यावरती रोज कीर्तन व्हायचं, रामायण व्हायचं, भागवत व्हायचं, सगळं काय व्हायचं महाराज. हरिपाठ व्हायचा. आपण तर गावामध्ये 8 दिवसाचा सप्ताह करतो महाराज, पण 365 दिवस एकनाथ महाराजांच्या घरी रोज माझ्या पांडुरंग परमात्म्याचा गजर चालायचा. आणि सगळ्या साधू संतांपैकी एकनाथ महाराज श्रीमंत संत होते बरं का. एखादा गरीब जरी आला ना, विनमुख कधी त्यांच्या दारातून गेला नाही महाराज. हो, सोन्याच्या ताटात, चांदीच्या ताटामध्ये त्यांना खाऊ घातलं. कधी सर तुमच्यासारखं रोज एकनाथ महाराजांच्या कीर्तनाला समाज यायचा. आणि आल्याच्या नंतर जे लोक कीर्तन ऐकायला येतील, एकनाथ महाराजांच्या वाड्यावरचं कीर्तन संपलं की नाथ महाराज प्रत्येक श्रोत्याला 2 किलो गुळाची ढेप, 2 किलो हरभऱ्याची डाळ द्यायची. कुठलं सांगतो हे? पैठणमधून. तुम्ही जर आता हे तर जर का अपेक्षा केली तर कडी आणावं लागलं नाही, टाळा आणावं लागलं. काय सांगितलं त्यांनी? 2 किलो गुळाची ढेप आणि 2 किलो हरभरा डाळ द्यायची. कोणाला? श्रोते वर्गाला. किती श्रीमंत असतील. हो, आणि तुम्हाला एक बोलू का, एक व्यावहारिक श्रीमंती आणि एक आध्यात्मिक श्रीमंतीतला तुम्हाला फरक सांगतोय. नाथ एवढे श्रीमंत होते, नाथ एवढे श्रीमंत होते, त्यांच्या घरामध्ये 24 चोर घुसले होते. काय? 24 चोर. आता कसं असतं माहिती का, उत्तम चोर असतो का नाही, तो घरातले दागिने नेतो, पैसा अडका नेतो, त्याला उत्तम चोर म्हणतात. दुसरा एक चोर असतो त्याला भंगार चोर म्हणतात. ते भंगार चोर काय करतं माहिती का महाराज, ते आता समजा तुम्ही कीर्तनाला आलाय, तुमच्या चपल्यात घेऊन जा, हे तर वारकऱ्यांच्यात मिसळणार आमचे कपडे घालून, आमच्या भजनी मंडळाचा टाळ घेऊन जाणार,
कुठं त्या विण्याच्या खोट्यात घेऊन जाणार, आपले पकवाज वाजवाय बसलेत महाराज त्यांचे हातुडेच घेऊन जाणार, त्याला बुरटे चोर म्हणतो का नाही आपण महाराज. उत्तम चोर आणि एक भंगार चोर. पण नातांच्या वाड्यावरती जे घुसले ते उत्तम चोर घुसले होते महाराज. नातांची श्रीमंती किती ऐका महाराज, 2-2 क्विंटलचे गाठोडे बांधले सोन्या दागिन्यानं महाराज. आणि एकाला उचला म्हणून दुसरा द्यायचा, पहिला गेला दुसरा गेला असं बघता बघता 23 चोर निघून गेले. नाथ महाराजांना शांत झोप लागलेली होती आणि तो 24वा जो चोर होता ते असंच स्टील बॉडीगत होतं ह्या माईकच्या. त्याला काय ते गोठोळे उचला नाही. नाथांना चाहूल लागली की आपल्या घरात काहीतरी गडबड गोंधळ चाललाय म्हणून त्यांनी दरवाजे उघडून पाहिला तर तो चोर महाराज गोठोडं उचलण्याकरता प्रयत्न करत होता. तर एकनाथ महाराज म्हटले थांब बाळा, काय म्हणले त्याला, थांब बाळा मी तुला उचलून देतो. असा महात्मा आहे का आपल्या गावात, थांब बाबा तुला मी उचलून देतो. अहो नुसतं दगडी बारडगाव मध्ये नुसता चोर आलाय म्हटलं ना महाराज तर लोक आहेत ना खोटं सांगत नाही हो, हाताच्या मापा एवढं हो दांडकं काढतील आणि कापला म्हटलं तर तुटू तुटू पडतील महाराज. हा वर काका त्याच्यावरती. पण ते एकनाथ महाराज होते महाराज, त्यांनी सहज दिलं. आता मला एक सांगा, तुमच्या गावात कधी चोर आलाय आणि चोर आल्याच्या नंतर तुम्ही असं कधी म्हटलायत का, बाबा किचनमध्ये काय जाऊ नको, तिथले काय फळीवले भांडी पाडू नको, माझ्या उशाखालची तुला चावी देते, तिजोरीमध्ये पैसा अडका सगळे आहे का असा कोण महात्मा तुमच्या गावात? पर ते एकनाथ महाराज होते महाराज. चला मला नाथांची व्यावहारिक श्रीमंती थोडीशी बाजूला ठेवा, नाथांची आता आध्यात्मिक श्रीमंती आहे. विकत द्या द्वारकेची मूर्त एक नाथा घरी, पाणी पावडीने श्रीखंडा चंदन उगाळुनी करी, वस्त्री गंगा मनी देव राबे त्यांची घरी. ऐका एकनाथ महाराजांची आध्यात्मिक श्रीमंती अशी महाराज, नाथांच्या घरी 36 वर्ष श्रीखंड रूपात माझा पांडुरंग परमात्मा राहिला. आणि ऐका कवडीनं पाणी वाहिलं नाथांच्या घरची महाराज वस्त्र त्या ठिकाणी धुतली. काय कारण असेल हो महाराज, एकनाथ महाराज घरी एक दिवस नाही तर 36 वर्ष माझा पांडुरंग परमात्मा राहिला. एक बोल महाराज, एकनाथ महाराजांनी देवाला जिंकलं, देवाला जिंकलं म्हणून महाराज त्यांचा जन्म सार्थकी लागला, त्यांना त्यांच्या जन्माचं फळ मिळालं महाराज. म्हणून बोलून जातो महाराज, एकदा रामप्रभू वनवासाला निघाले होते, कौशल्य मातेचं दर्शन घेतलं, आपल्या पिताश्रींचं महाराज त्या ठिकाणी दर्शन घेतलं. दगडी बारडगाव मध्ये एक आई आजही महाराज त्या मुलासाठी रडते महाराज. आज एक आई त्या मुलासाठी रडते. कौशल्य मातेने विचारावं, अरे बाळा, एक आई आणि एक बाप बोलला म्हणून कुठला मुलगा मनावरती घेतो का? अरे तुला वनवासाला जायची काय गरज आहे, मी आत्ताच्या आत्ता जाते आणि तुला राजगादी द्यायला सांगते. तर त्यावेळेला देव म्हणतात, माय मला गादी नकोय, मी माझ्या प्रारब्धानं मला माझ्या कर्मानं मला वनवास भोगायची वेळ आली, मी वनवासाला चाललोय. तर त्यावेळेला सांगितलं, अरे बाळा तुला वनवासाची काय गरज आहे, एवढं मोठं राज्य आहे, जनता तुझ्या पाठीमागं आहे, मी अजून मात्र तुझ्या कैकेयी मातेला सांगते की तुला राज्य दे म्हणून, तुझ्या मुलाचा हट्ट सोड. देव म्हणतात, थांब माय. एक बोल महाराज, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये पहिल्या काळामध्ये आईला माय म्हणत होते महाराज. माये जगन्नाथ बाप जगन्नाथ किंवा माये तया पंढरपुरा भेटे ना मायेरा. हो आता आपण आई म्हणायला लागलो. आई हा शब्द तामिळी बरं का महाराज, आई हा शब्द तामिळी. आणि आताची पिढी तर मला तर वाटते आई म्हणत नाही, आता तिची तर पार मम्मीच केली महाराज. हो तुम्हाला एक बोलू, मम्मी हे एका मेल्या मुडद्या डेड बॉडीचं नाव आहे. ते आपण बघा इतिहासामध्ये वाचलं, ते प्राचीन काळामध्ये नाही का महाराज, त्याची मम्मी असायची, त्याला गुंडाळलेला असायचं पांढऱ्या. हो ज्याचा जीव गेलाय त्या व्यक्तीला काय म्हणायची महाराज, त्याला गुंडाळल्याच्या नंतर मम्मी. आता तुम्ही ठरवा आई म्हणायचं का मम्मी म्हणायचं नाही का? हो चला माझा विषय येतोय महाराज. तर त्यावेळेला कौशल्य माता हट्ट धरला, नाही बाळा तुला वनवासाला जाता येणार नाही. त्यावेळेला देवानं सांगितलं, अगं माय मला वनवासाला जायचंय. तर त्यावेळेला सांगितलं, अगं आई मला वनवासाला ह्याच्याकरता जायचंय की त्या ठिकाणी आजही वनवासामध्ये माझी एक आई रोज वाट पाहते. तर त्यावेळेला सांगितलं, आई म्हणजे आत्या का, आई म्हणजे मावशी का? तर त्यावेळेला प्रभू म्हणतात,
अगं माय, मी जन्माला येण्याच्या नंतर ना तू माझ्यावरती प्रेम करायला लागली, पण मी जन्माला येण्याच्या अगोदरपासून आजही वनवासामध्ये माझी एक माय, माझी एक आई रोज वाट पाहते. तर भाग्यवान आईचं नाव आहे शबरी माता. आता एक बोलून जातो, आज आपल्या सप्त्याला 51 वर्ष झाली. कुठल्या कीर्तनकाराने येऊन सांगितलं का हो शबरी माता चालत चालत अयोध्येला गेली? देवाला तिकडे जावं का लागलं महाराज? आश्रमात कबीर सिला ही माझी भावना रामार भोनंदना रामार भोनंदना. अरे प्रभू, कधी रे माझ्या कुठे या वर्षी येतील? कधी रे तुझे पाय माझ्या घराला लागतील? तर महाराज आजही ती शबरी माता वाट पाहत होते. मला एक मुद्दा असा सांगायचा होता. कौशल्य माता एवढी रडली महाराज, एवढी रडली. कसा मला सोडून गेला राम, कसा मला टाकून गेला राम, रामाविना माझा चैन पडेना, रामाविना माझा चैन पडेना, कसा मला टाकून गेला राम, कसा मला सोडून गेला राम. मला एक मुद्दा सांगायचा आहे. हे तर देवाला सुद्धा कर्म चुकलं नाही. देवाच्या जीवनामध्ये सुद्धा वनवास भोगायची वेळ आली महाराज. आपल्या थोडंसं संसारात दुःख आलं, आपण काय म्हणतो, प्रमाण दिलं महाराज. देवाला सुद्धा वनवास चुकला नाही. नंतर झालं काय, तुम्ही जे प्रमाण दिलं त्यातली एक अजून ओवी सांगून जातो मला. कर्म घेई धुले ते कोणाचे न चाले, चार पुत्र दशरथा अंतकाळी एक नव्हता महाराज. हो अहो, देवाच्या बापाला सुद्धा कर्म चुकलं नाही. पण तुम्हाला मला मात्र थोडं तरी संसारात दुःख आलं महाराज, आपण काय करतो, पारायणाला बसायचं बंद करतो, परमार्थ करायचा बंद करतो महाराज. दुःख आलं, एखाद्या घरातला तरुण ताटा मुलगा किंवा मुलगी गेली तर आपण सहज बोलून जातो त्या टायमिंगला, देवा तुझी एवढी सेवा केली आणि तू आमच्या वाट्याला हे दुःख लावलं. एक बोलू महाराज, ज्याच्या त्याच्या कर्मधर्माचा हा विषय आणि त्याने वरूनच लिहिलेला आहे 5व्या दिवशी. आलं का लक्षात? पण आजही आपण मात्र काय झालं, चांगलं झालं की त्याला आठवत नाही, पण दुःख आलं की मात्र त्याचं पहिल्या नंबरला असतं. त्याने माझं याव केलं आणि फलान केलं. हो, आणि काय काय लोक काय करतात, जातात कुठं हात दाखवतात, नाही त्या शास्त्रावरती विश्वास ठेवतात. एक बोलू महाराज, भगवंताचं तुमचं माझं नशीब जर तुम्ही आम्हाला जर पालटायचं असेल ना, तर जीवनातला प्रत्येक दिवस देवानं तुमच्या आमच्याकरता सोन्याचा दिलाय, त्याला कधी विसरू नका. तुमच्या केसाला सुद्धा टाका लागत नाही. एवढी भगवंताच्या नावात ताकद मध्ये. आता तुम्हाला एक गंमत सांगतो महाराज, माझं लग्न झालेलं जवळजवळ 11-12 वर्ष झालं आणि आत्ताची थोडीशी परिस्थिती अवघड आहे महाराज, नाही का? आणि कुठं जरी गेलो महाराज, आम्हाला कीर्तनाचा फोन कमीत, महाराज तुम्ही 12 गाव हिंडता, बरं मग तेवढं आपल्या मुलाला बघायची. अरे मी म्हटलं बाबा मी कीर्तन करायला जातो, कोणाच्या चपात्या भाजायला जात नाही महाराज, कुठं काय महाराज. हो, लोक अशा ऑफर द्यायला लागल्यात महाराज, आम्ही तुम्हाला गाडी घेऊन देतो महाराज, आम्ही तुम्हाला 1 तोळा देतो. आणि तुझ्या गाबड्यान जर ती पोरगी सोडून दिले तर कुठे गेला 1 तोळा गाडी? तू थोडाच कीर्तनकार आहे, तू थोडाच प्रवचनकार आहे. मला एक मुद्दा सांगायचा आहे महाराज, खरंच ज्याला वाटतं ना माझं व्हावं, मी आजही सांगतो महाराज, कोण म्हणतो होत नाही महाराज. आता आमच्याकडे काही इस्टेट बघून आम्हाला मुली मिळतात का महाराज? नाही महाराज, फक्त केवळ आम्ही त्या पांडुरंग परमात्माचे एक सेवक आहोत, त्याच्यामुळे महाराज आमच्या पदार्मध्ये सहज आलं. चला, माझा मुद्दा एवढा सांगायचा मला. महाराष्ट्रामध्ये अनेक मुली बघितल्या. त्या कोकणातून ती एक मुलगी चालून आली, डायरेक्ट माझ्या घरात आली. आमच्या घरातील पिताश्री म्हटले, मुलगी संस्कारी, म्हटले मी शब्द दिलाय, तुला उभं राहावं लागते म्हटली. पूर्वीचा काळ होता महाराज, मुलांना ठरवायचं नसतं, बापान ठरवायचं होतं.
बरोबर आहे का ना महाराज. त्या जुन्या मंडळीला तर महाराज त्या काळात काय फोटो आहे का व्हॉट्सअप एक त्यांच्याकडे की बाबा बघितले राहिले उभी काही नव्हतं महाराज. हो साधं पत्र बी पाठवायची ह्यांच्यात धमक नव्हती किंवा ताकद नव्हती महाराज त्या काळात. नंतर ना ते पत्राचा थोडासा काळा आला, चिठ्ठ्या पुरव काय कर, ते गावातल्या एखादं 100 पोरगं बघायचं आणि त्याला म्हणतो तुला 2 चॉकलेट देतो, तेवढं आमच्या त्या 4 नंबरच्या घरामध्ये आमच्या पुरीला चिठ्ठी दे. आता तुम्हाला काय सांगायची गरज नाही, तुम्ही सायराटमध्ये तर PhD केलेली आहे का. आणि नेमकं तसंच झालं महाराज. आणि ते पत्रिका चेक करायचं माझ्या हातात आलं. माझे घरचे म्हणले बघा, आणि मी मुलगी वगैरे पाहिले, माळकरी म्हटलं, संस्कारी म्हटलं, आता काही झालं तरी ह्यात मुलीचे लग्न करायचं. मनपाना लावला, म्हटलं काय होईल ते होईल. त्या काकाकडे गेलो, त्या पत्रिकेवरती मी विश्वास ठेवला महाराज. म्हणतात ना चांगलं कुठं जायला कटाचा काढा टायमिंग असतो महाराज. मी आपली पत्रिका तिथं नेली, दाखवली वगैरे. काकांनी सांगितलं पुरे लय मंगळ म्हटला मोठा आहे. म्हटलं मग ते मंगळ काढायला काय शास्त्र असेल तर सांगा, म्हटलं सगळं आणतो म्हटलं. काका म्हटले ह्या मुलीशी लग्नच करू नको. म्हटलं कारण काय. म्हटलं तू लग्न केलं की हे म्हटलं 2-3 वर्षामध्ये जाते. त्याच्यामुळे म्हटलीच तुम्हाला आत्ताच सांगतो. काकाला मला ते भरलं ना मनात माझ्या, आणि मी त्या शास्त्रावर विश्वास ठेवला. पण मी आयडिया काय केली, दुसऱ्या दिवशी गेलो, माझा मंगळ इकडं तिकडं केला नाही का. ते गुन्हा बदलले इकडं तिकडं नाही का, पत्रिकेत जी असतं ती, कुठं रासच बदलली तर कुठं काय केलं, नवरचं नाव काढलं. पण मी जुळवलं. म्हटलं बघता येईन, होईल ती होईल म्हटलं. मेले तर मेली म्हटलं, बघता येईन 4 वर्षांनी. आणि मी केलं माझ्या दाराडेव लग्न. 11 वर्ष झालेत. किती म्हटलं मी, 11 वर्ष झालं. अजून केसाला दाखा नाही. काहींना आता कळन, काहींना उद्या कळन. काय कळलं का नाही. 11 वर्ष झालेत महाराज. महाराज ह्या गोष्टी थोड्याच ह्याच्यावर आहेत, पत्रिका हे महाराज. एक बोलू महाराज, त्या पांडुरंग परमात्म्याला कधी विसरू नका. त्याची छाया जर का आपल्या जीवनावरती पडली ना महाराज, तुमच्या केसाला धक्का लावत नाही. तोच आमचा मालक, तोच आम्हाला संकटातून दूर करणार आहे महाराज. हो त्या जगामध्ये तर सत्य जर तर सद्गुरूच्या ज्ञानानं खऱ्या देवापाशी पोचा. निर्गुण निराकार असणारा माझा पांडुरंग परमात्मा, अंगसंग असणारा तो देव जर कुठं असेल तुमच्या आणि माझ्यापाशी, तुम्ही मगाशी हरिपाठ घेतला, तुम्ही स्वतः सांगितलं देव कुठे. सर्वगटे राम सर्वगती राम आधी एक सूर्यप्रकाशक सहितरस. मग तोच देव आहे ना महाराज. आम्हाला तिथंच जाऊन दर्शन घ्यायचंय नाही महाराज. तिथं सगुण भक्ती झाली. एक बोलू, आज माझ्या समोर सर्वच पांडुरंग परमात्मा दिसतोय. पण झालंय काय महाराज माहिती का, ह्यांचं नाव संदीप आहे, माझं नाव आकाश आहे, ह्या माऊलींचं नाव आत्माराम आहे. एक बोलू महाराज, त्यांनाच पांडुरंग माना ना. बघा काय चमत्कार घडतोय. मला एक सांगा, तुमच्यावर कर्ज झाल्यावरती त्या विटेवरच्या मालकानं तुम्हाला पैसे आणून दिलं का ह्या संदीपरावने दिलं. एक बोलू महाराज, बुद्ध्या देणारा तो आहे की तुम्ही जा त्यांच्या घरी, त्यांना पैशाची अडचण आहे महाराज. आणि अशा वेळेला काय म्हणतो महाराज, बरं झालं बाबा संकट काळी बाबा तू धावून आला. तो नाही धावून आला, तोच धावून आलाय. तोच धावून आलाय, त्यांनीच त्याला बुद्ध्या दिली महाराज. तो पांडुरंग परमात्मा तुमच्या आमच्यातच आहे महाराज. हो पण काय झालं, आमच्याकडे खरंच ज्ञान नाही महाराज. वारकरी संप्रदाय गुरु शिष्य परंपरा भरपूर झाली, आणि त्याच्यामुळं काय झालं, आम्हाला देव का दिसा नाही तरी कारण सांगतो, देव तुमच्या आमच्यातच आहे. निष्ठाच आपण ठेवली नाही गुरुवरती महाराज. हो निवृत्तीनाथांवरती निष्ठा ठेवली म्हणून तर ज्ञानोबराय म्हणतात, ज्ञानदेव म्हणे तरलं तरलं आता उतरवलं गुरु कृपे. आणि निवृत्तीनाथ सांगून गेले, बापरत्मा देऊन विसंबे सर्वता निवृत्तीने तत्त्वाला सांगितलं. आणि तेच ज्ञानोबरायला तू देव किती वेळा दिसला माहिती का, एकदा नाही, तो मज व्हावा तो मज व्हावा. एक बोलू का, गुरुकडून ब्रह्मज्ञान घेतलं पाहिजे. काय घेतलं पाहिजे, ब्रह्मज्ञान. ते खरं ब्रह्मज्ञानच आम्हाला मिळालं नाही महाराज. आम्हाला ब्रह्मज्ञान कसलं मिळतंय माहिती का, तो गुरु त्या शिष्याला जाळ्यात अडकवतोय आणि एक गुरु ग्रुप स्वतःचा तयार करतोय. आपलाच सत्ताना, आपलाच बोवाना, आपलंच कीर्तन, आपलं. त्याच्यामुळे महाराज तो देव जो आहे ना तोच ह्यांना कळा नाही महाराज. आणि काय झाले माहिती का महाराज, आज शिष्यांचे झालेत बंगले आणि गुरु आजही आमचा झोपडीतच आहे. हे बोलू महाराज, खऱ्या गुरु पशी जा म्हणून जाणतेने गुरु बनिली. हो खऱ्या गुरुला त्या ठिकाणी जाणा महाराज. हो तर तुम्हाला आम्हाला तो देव दिसतोय. आणि आत्ताच्या काळामध्ये गुरु शिष्य, गुरु कुणाला करावा याचं सुद्धा ज्ञान असावं महाराज.
कुणी महाराज 4 अभंग पाठ करेल, सांगेल, तुम्हाला सांगेल याव त्याव करा. नाही महाराज, खरी गुरुची परंपरा आहे ना महाराज, ही भगवान शंकरापासून चालत आलेली. एकच अभंग सांगतो, आदिनाथ गुरु सकळ चंद्रदयाचा मोठी. आणि हेच वारकरी संप्रदायाला जे मिळालेलं ज्ञान ते ज्ञान तुमच्या आमच्या घ्या दादा हो. त्यानेच महाराज तुमच्या माझ्या जीवनाला मोक्ष आहे, उद्धाराचं साधन तेवढंच आहे. महाराज जर जिंकायचं असेल तर एक सांगितलं, भावानं जिंका महाराज. हो, भावानं जिंका. हो, आणि भावा असा तसा नाही नसता. भावाची दुसरी जोड सांगितली, समर्पित, समर्पक होता आलं पाहिजे देवा. एकूण महाराज ज्या वेळेला द्रौपदीवरती संकट आलं होतं, बाबा संकट आलं होतं, वस्त्रहरण त्या ठिकाणी चालू होतं, त्यावेळेला तिने काय केलं महाराज, स्वतःच्या रक्षण करण्याकरता महाराज साडीला हात लावला. ती सांगत होती ओढू नको, पण तिने महाराज ज्याला म्हणत होते ना ओढू नको, तिने पांडुरंग परमात्म्याला, त्या भगवान श्रीकृष्णाला अंतकरणातून हाक मारली. ती हे प्रमाण सगळ्याला माहिती, बरोबर आहे. हाक मारली महाराज, कोठे गुंतलाशी आणि एक बोलू महाराज, जोपर्यंत द्रौपदीचा हात साडीला होता तेव्हा देवान नाही गादी सोडली. आता नीट ऐका, जोपर्यंत त्या द्रौपदीचा हात तिच्या संरक्षणाकरता हितपर्यंत होता तेव्हाही गादी नाही सोडली. पण आता कळून चुकलं, अरे हे शरीर तुझं आहे, तू ठरव आता माझं काय करायचंय. म्हणून त्या द्रौपदीने समर्पित भावानं देवाला हाक मारली. अशी केलं महाराज, काय होईल ते होईल महाराज. आणि अशा वेळेला मात्र देवाला एका क्षणात यावं लागलं. साडीमध्ये देव घुसला, हो साडीच देव झाला महाराज. आणि रक्षण काय कारण असेल महाराज, फक्त भगवंताच्या नामात एवढी ताकद आहे. समर्पित भावानं देवाला, शुद्ध भावानं महाराज त्याने भाव ठेवला, म्हणून देव रक्षण करताना आपलं झालंय काय महाराज, देवावरती भाव आहे, पण कसला भाव आहे, वरवरची भाव हाय का नाही महाराज. आपल्याकडे विठ्ठल मंदिराकडे वळायचंच नाही, आलं की तिकडंच कुठं फाट्याला आणि पुण्याला आणि मुंबईला हिंडत बसायचं, समुद्राच्या कडन बरमोडं घालून हिंडायचं. पण ज्या दिवशी दुःख येताना त्यावेळेला वाटतं नाही बाबा आज सत्यात जाऊन कीर्तन ऐकलं पाहिजे बाबा. हो, एक बोलू महाराज, जवळ आहे ना तवर त्याची कदर करा. तो तुम्हाला एक हातानं नाही तर 1000 हातानं द्यायला बसलाय, त्याला जाणा, त्याला त्या शुद्ध भावापर्यंत. भाव म्हणजे काय तुम्हाला एक सांगू महाराज, कुठल्या भावामध्ये येतो तो का म्हणे भावे ते देवे, अशा पद्धतीने दे. आता काय होतं माहिती महाराज, आता मध्यंतरी मी त्या आपला विषय भाव चाललाय सोडू नका बरं का, आता व्याख्या सांगून जातो तुम्हाला. त्या कोल्हापूरला मी कीर्तनाला गेलो. आता ज्या त्या भागामध्ये बोली भाषा थोडीशी वेगवेगळी, बरोबर. आता तुमच्या माझ्या काय गावचं अंतर नाही म्हणून तुमचं माझं 80% तरी जमलंय. हो, नाही तर मगातपासून 1 नाही 2 नाही 1 नाही 2 नाही, मला हेच कळा मी कशाला आलो की. मला एक मुद्दा सांगायचा महाराज, ज्या त्या भागामध्ये भाषेमध्ये फरक असतो. कोल्हापूरला गेलो आणि एक जणांनी कीर्तन दिलं होतं, त्याच्या दारामध्ये उतरलो. त्याच्या घरातली माय माऊली बाहेर आली आणि विचारलं, म्हटले महाराज कधी आला असा, काय खाल्लंस का नाही महाराज, कसा प्रवास झाला असा, आराम करता असाल का. ती तिथली भाषा आहे महाराज. कुठली, ती पुढची भाषा. आणि त्याच्याही पलीकडे थोडं जाऊन मी कोकणात गेलो महाराज. कोकणात एका गावाला गेलो, तिथली भाषा वेगळा आहे महाराज. आणि मी आपल्या कीर्तनाला उभं राहिलो, त्यांना हसवलं तरी हसा नाहीत, रडवलं तरी रडव नाहीत बाबा. मी म्हटलं माझं काय चुकतंय का म्हटलं गावच बहिरे काय माहिती. म्हटलं बाबा असं बी करा ना, टाळ्या वाजवा म्हटलं तरी असे बसल्यागत बसले. म्हटलं कुठं म्हटलं पल्ला पडला, म्हटलं मी इथे येऊन फसलो. म्हटलं कसंच गावाला कीर्तन कळलं नाही महाराज, कसं तरी ओरकायचं म्हणून ओरकलं. आता मला का मागं राहावं लागतं महाराज, तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही. दगडाखाली हात गुतलेला आमचं, त्याला म्हटलं आण बाबा, त्याने आपलं दिलं, तो बी खोस नाही कसाच नाही. म्हटलं झालंय काय मी आपला फेटा काकत घातला, त्या बांधा निघालो होतो. तर तेवढ्यात गावातल्या काही महिला मंडळ कीर्तन सुटल्यानंतर चालत होत्या. तेवढ्यात एक म्हातारी त्या दुसऱ्याला म्हणत होती, आजचा जो बुवा आहे ना बालामतीहून आला होता, त्याने जो कीर्तनामध्ये जो काही सांगितला ना त्याचा आम्हाला काही कळलाच नाही. मला नंतर कळालं त्यांच्या प्रत्येक शब्दाला ल नावाची फोडणी द्यावं लागते, तेव्हा त्यांना कळत होतं महाराज. बरोबर आहे का नाही.
कोकणा गेलता का नाही कोकणा बेकणा ते तिथलं सांगते महाराज. आणि त्या कोकणातच माझं कीर्तन एक जणानं नवरात्रीमध्ये ठेवलं होतं. माझा विषय भाव चाललाय बरं का, ऐका काय चाललाय, भाव चाललाय, देवावरती भाव शुद्ध असावा महाराज. कीर्तनाला गेलो, कीर्तन होतं नवरात्रीच्या स्प्रेडमध्ये महाराज. तिथे गेलो, तुमच्यासारखे चोपदार त्या ठिकाणी आले, म्हणले चला महाराज चला महाराज. म्हटलं आता पंचपदी चालू झाली करतील तिकडं, म्हटलं चला, म्हटलं मला मंदिरात नाही. तर त्या चोपदारांनी मला काय सांगितलं, महाराज या गावाला मंदिरच नाहीये. मी पुन्हा लोकेशनला जाऊन बघितलं, म्हटलं मी महाराष्ट्रातच आहे ना, म्हटलं का, म्हटलं मला गाडीत घालून म्हणतो कुठं आणलंय का काय, मी बघतोय म्हटलं महाराष्ट्रात तर आहे, म्हटलं असलं कसलं गाव गावाला मंदिरात नाही. तेवढ्यात गावचं पुढारी आलं, भजनी मंडळ आलं, आणि म्हटलं गावाला मंदिर नाही. त्याचं असं आहे म्हटले महाराज, आमच्या गावची जी देवी आहे ती जागृत देवी म्हणली. काय म्हटली, जागृत देवी. आता आपण कशाला जास्त बोलावं, म्हटलं तुमचं जसं असेल तसं म्हटलं. आणि महाराज मला एका चौकामध्ये उभा केला, हुकडून बदनी मंडळ आणि हुकडून गावकरी. आणि तेवढं एक बदनी मंडळ आलं, ती देवीला बोलवाय निघालं होतं ना. आणि ते बदनी मंडळ जी होतं ती वेगळ्या स्वरूपातलं होतं. ती एक जणाच्या गळ्यामध्ये डोल होता, एक जणाच्या हातामध्ये ताशा होता, आणि एक जणाच्या हातामध्ये लेझिम होती. काय होती, लेझिम. आणि म्हटले आम्ही देवाला आणत चाललोय. आता तुमच्याकडे ते खाल्लाकडं वरलाकडं आहे का तसलं काय आहे ना, तुमचं माझं शेमच आहे की. हा. आणि महाराज मग ते मला काय केलं, वारलाकडे थांबवलं, आणि ते खाल्लाकडून देवी येणार होती. ते त्याच्या घरासमोर ते बदनी मंडळ गेलेलं. कोणतं बदनी मंडळ, डोलवालं, ताशावालं, लेगिमवालं. ते लागलं की तिथं वाजवायला, आपलं वाजवायला. आणि महाराज झालं की जागं, एक म्हणू नका, दोन म्हणू नका, तीन म्हणू नका, बघता बघता 12 जणीचा मेळा जमला. किती जणीचा मेळा जमला, 12 जणीचा. महाराज जशी जशी लोक बघतील तसं जे द्यावं लागलं उड्या हाणाय, ठना 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 ठना. त्यांना ऊन दिसत नाही का, पुढे कीर्तन का उभा राहिलाय तो दिसत नाही. महाराज जे देवजी तालात आलं मला बघितल्या, थया 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 देवाने. अजून एक मला शास्त्र कळालं महाराज त्यांचं, असंच कडाक्याचं ऊन होतं चैत्राच्या महिन्यातलं. त्यांचं अजून एक वर्म मला असं कळालं, डांबरी सोडून अजिबात फुफुट्या जात नाही. त्याला माहिती आहे रस्त्याच्या कडेला उतारलं की चिमुकलीचं काट काय म्हणतात, पायाला हॉटीजोर नेम नाही. हो, ते देवलंच चालात. आणि ते देवाच्या मागे लक्ष ठेवायला कोण असतो, तिचा कारभारी, म्हणजे आपल्या शुद्ध भाषेत तिचा नवरा. बरोबर आहे, तो नवरा असतो महाराज. आणि जी देव तुम्हाला सांगतो थया थया म्हणून, जसा डोल वाजल ताशा वाजल तसा जी देव जे घुमायचं हळूच असा पत्नीवर करायचा, जसा गावगाडा लोक जी ज्या दिसायची मग तर थया थयात नाचायचा. आता ते माझं नवरा होता. तेवढ्यात काय झालं, एका देवाच्या पायातलं पडलं पायजान खाली. बरं आता ते काय कीर्तन करायच्या बायकोचं होतं का पाडायला, पण ते देवाच्या अंगावर काय साधं दागिनं असतं का महाराज. जवळजवळ पट्ट्यांचं रात दिशानं खाली पडलं, खाली दिशानं झाला. ते देवाला कळलं आपलं वजवा पाय हलका लागायला लागला. आता समजा मी कीर्तन करतो, मी जर म्हटलं चहा पिऊन येऊ का, जाऊन येऊ का, जमल का महाराज. तुम्ही म्हणताल ह्याला नेमकी टाळी कोणी दिली, त्याचा फोन द्या महाराज. ते देवाच्या पायाचं पडलं पायजान खाली. देव जरा थोडासा तिथं गोंधळला, आता करायचं का. देव तिथंच म्हणायला लागला, आपल्या सखीचं पडले, आपल्या साधीचं पडले, आपल्या बायकोचं पडले. त्याने खिशात घातलं होतं न्याव. देव तिथंच म्हणायला लागला, महाराज नवरा हळूच गेला आणि तिच्या कानात सांगितलं, उचलून घेतलं. महाराज आम्ही देवाची जर का अशी जर का भक्ती केली तर कुठला देव म्हणाल हो थोडा चहा घेता का आपण संगत बसून. एक बोलू तुम्हाला महाराज, देव जर तुम्हाला आम्हाला जिंकायचं असेल तर समर्पित भावाने जिंका. माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी देव जिंकला म्हणून तर भंडाऱ्यावरती माझा पांडुरंग परमात्मा गेला. ज्ञानोबरायांनी देव जिंकला म्हणून तर समाधी देण्याकरता ज्ञानोबरायांकरता देव आला. मला एकच मुद्दा सांगायचा महाराज, जे काही साधू संतांनी जो देव जिंकला त्यांना त्यांच्या जन्माचं फळही मिळालं, त्यांचं जीवन सार्थकी लागलं. अभंगाचं Yeah.
साक्षी साधू संतांनी स्वतःचा धर्म सार्थक केला. ऐका ना, का तर साधू संतांना देव दिसलाही, देव कोणाला समाधी द्यायला, कोणाला दर्शन देण्याकरता आला. आता मला एक सांगा, इथं बसलेल्या किती जणांना देव दिसलाय बरं? आता बरं हात वर करा, करा की हात. विश्वास नाही कुणाला. काळ म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे. देव कुठे माहिती का? त्याला विश्वास नाही ना, त्याने पुराण बघा. देव निश्चित आहे महाराज. एक बोलून जातो तुम्हाला महाराज, तुम्हाला देव दिसला असेल किंवा नसला, पण एक बोलू का तुम्हाला, देवानं आजही तुमच्या माझ्या हाताला धरलंय. पण ते आम्हाला कळत नाही. देवानं आजही तुम्हाला आणि मला मान्य केले. देवाने आजपर्यंत तुम्हाला मला कधी सोडलं नाही. मला एक सांगा, तुम्ही या ठिकाणी आला तर सप्त्यातला पुढारी किंवा गावातला कुठला ग्रामस्थ म्हटला का बाबा चला आज कीर्तनाला, चला आज कीर्तनाला? कोणाला येऊन सांगितलं का आमंत्रण गावकऱ्यांनी की तुम्ही सप्त्याला? एक बोलू महाराज, गावात बाकीचे लोक नाहीत का? ती का नाही आली? तुम्हीच का आला? एक बोलू का महाराज, देव जरी तुम्हाला दिसला नसेल ना तरी चालेल, पण देवानं तुम्हाला आणि मला ओढत ओढत आणलंय. हे पुण्याई जर कोणाची असेल, एक तर आपल्या आई वडिलाची पुण्याई आणि दुसरी पुण्याई म्हणजे आमच्या घरांची पुण्याई, म्हणून आपण इथं आलो. हो, देवानं तुमच्या माझ्या हाताला धरलंय. हो, तर ऐका देव कसा आहे. लाख बनते पण केटू. हॅलो, ऐका, लाईट असली काय नसली काय मला फरक पडत नाही. फळावरती आमची इथं माईकच नसतो. का माईक नसतो माहिती का महाराज? कारण ह्या दांडक्यामुळे ना आमचा देव दिसत नाही म्हणून. एका महात्मानं कीर्तन सांगलं होतं का, ज्या दिवशी दांडकमध्ये आलं त्या दिवशी त्या महात्म्यानं कीर्तन ठेवलं होतं का, माझ्या देवाच्या समोर ह्या आडवं येते मला देव दिसत नाही महाराज. हो, लाईट गेली तरी माझा आवाज पोचतो महाराज. मलाही माहित नव्हतं माझा आवाज एवढा का मोठा आहे. ज्या वेळेला मी घरी असतो ना महाराज, त्यावेळेला म्हणते हो एवढे बोंबलो नका, तुमच्यामुळे 10 घरं जागं होतात. तेव्हा मला कळालं की माझा आवाज मोठा आहे. तर ऐका महाराज, हो त्याने आजही तुम्हा मला धरलंय महाराज, त्याला कधी सोडू नका, कारण देव अशा रूपामध्ये तुमच्या आमच्या समोर आहे. ऐका, जाता जाता एक कथा सांगतो, सेवेला पूर्ण विराम देणार. ऐका, देव नेमका आहे तरी कुठं आणि आहे तरी कसा? ऐका, एक कथा शेवटची सांगून जातो. श्रावण महिना आपला चाललाय बघा. काय चाललाय? श्रावण महिना चाललाय. श्रावण महिन्याचं मी म्हणतो नाही वर्णन झालं तर श्रावण महिन्याचं एक व्यावहारिक कथा तुम्हाला सांगून जातो. ऐका, कुटुंब असं होतं, आमच्या साधू संतांवरती प्रेम आणि साधू संतांवरती भक्ती करणार होतं. ते कुटुंब न चुकता महिन्याच्या अमावस्याला आदमापूरला जात होतं बाळूमामाच्या दर्शनाला. ऐका, रोज जायचं. आणि त्यांच्या पोटी फक्त एक मुलगी होती, अतिशय हुशार होती, IPSच्या परीक्षेला बसली होती. तिच्या परीक्षा त्या मुलीच्या चालू होत्या. अमावस्याला तेच आई वडील गेले होते आणि येताना मात्र असं झालं, मला त्या कारला लागली आग आणि दरवाजानं उघडल्यामुळे त्या मुलीचे आई वडील महाराज त्याच कारमध्ये भस्म झाले गेले महाराज. आणि ही बातमी मात्र त्या मुलीच्या कानावरती गेलं. त्या मुलीचं नाव आहे तेजस्विनी. तिचं आदमापूर शेजारी गाव आहे, रोई नावाचं गाव आहे महाराज. त्या मुलीला फोन आला की अशी अशी घटना घडलेली. मुलीने मात्र हंबरडा फोडायला सुरुवात केली. ते देवाला म्हणू लागले, अरे देवा, अखंडपणानं माझ्या मायबापानं तुझी सेवा केली, कधी तुझ्या अमावस्याची वारी चुकली नाही. आता मी आई कुणाला म्हणू, बाप कुणाला म्हणू? आणि मला ज्या वेळेला प्रेत आलं होतं ना, जाळण्यासारखं सुद्धा राहिलं नव्हतं मला. ते गाडीमध्ये सगळं काही झालं होतं आणि मला सावडण्याचा विधी झाला. 10वा झाला, 13वा झाला. आणि त्या मुलीला एकच शंका वाटत होती, अरे देवा, तुझी आयुष्यभर माझ्या मायबापाने सेवा केली, तू त्यांना असं फळ दिलं. ती मुलगी आदमापूरला गेली. बाळूमामाच्या महाराज त्या पायरीवरती डोकं ठेवलं आणि सांगितलं, देवा, अरे रोज मला विचारत होते तुझी तब्येत कशी, तुला काय खायचंय का? माझ्या बापानं माझे सगळे स्वप्न साकार व्हावेत म्हणून माझ्या शिक्षणाकरता खर्च केला. सांग बाबा, मी आई म्हणू कोणाला, बाप म्हणू कोणाला? महाराज, तिथंच एक म्हातारी होती. त्या म्हातारीनं सांगितलं, तुझ्या दारात तू आली ना, एक लक्षात ठेव,
त्या संतांवरती विश्वास ठेव, या देवावरती विश्वास ठेव, निश्चित तुला आई बाप मिळतील. आणि त्या म्हाताऱ्याने जाता जाता एकच संधी दिला, अगं लेकरा, तुझे आई वडील तुला सोडून गेले नाही तर तुझे आई वडील तेच बाळूमामाच्या स्वरूपामध्ये बसलेले, त्यांना आजपासून आई बाप मान मारा. त्या मुलीनं महाराज त्या दिवशी त्या बाळूमामाचा फोटो घेतला, खिशामध्ये ठेवला. त्याची IPSची परीक्षा चाललेली होती महाराज. ती मुलगी पुण्याच्या केंद्रावरती गेली परीक्षा देण्याकरता. तिथे गेल्याच्या नंतर महाराज ते कॉपी चेक करणारे अधिकारी आले. त्याला चेक केल्याच्या नंतर त्याच्या खिशामध्ये फक्त बाळूमामाचा फोटो सापडला. त्या अधिकाऱ्यानं सांगितलं, मुले तुला हा फोटो मात्र तरी परीक्षा देताना तुला नेता येणार नाही. त्या मुलीने सांगितलं, आजपासून माझे मायबाप आहेत, मी आज त्यांना देवही मानते, माझे आई वडीलच आहेत असं मी त्यांना समजते. काही बरी झालं तर मी हा फोटो नेणार. अधिकाऱ्याने सहज बोलून गेला. असं कुठं साधूभावावरती विश्वास ठेवून कोणी पास होतं का महाराज? सहज बोलून गेला महाराज. तर त्यावेळी त्या मुलीने हात धरला, हा जर फोटो माझ्या बरोबर जर नसेल तर मी परीक्षेला बसणार नाही महाराज. बाहेर महाराज वर्गाच्या बसवण्यात आलं. 3 तासाचा पेपर होता आणि महाराज ते शिक्षक आले. त्या शिक्षकाला महाराज माया वाटली. 1.5 तास गेला, पण 1.5 तास पेपर लिहिण्याकरता राहिला होता. तर सरांनी सांगितलं, कशाला मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापेक्षा त्याचं स्वप्न रखडून राहील. तर सरांना माया आली. त्या मुलीला ठेवलं. त्या मुलीनं मस्तपैकी कंपास पेटीमध्ये मामांचा फोटो त्या ठिकाणी ठेवला. 1.5 तासामध्ये त्या मुलीनं महाराज 3 तासा एवढा पेपर लिहिला. जे 3 तासामध्ये पेपर देत होते ना, ते एकट्या मुलीनं 1.5 तासामध्ये जवळजवळ 7 ते 8 पुरण लावले. किती? 7 ते 8 पुरण लावल्या. त्या सरांनी हातात त्या मुलीचा पेपर घेतला तर जवळजवळ अर्धा पाऊण भरतोय का काय म्हणली. एवढा पेपर तू लिहिला कसा काय 1.5 तासामध्ये? ती मुलगी काहीच बोलली नाही. म्हणले, मी लिहिणारी कोण आहे? मला बुद्ध्या त्यांनी दिली. माझा प्रेम चालवणारा आजही आहे, आजही माझ्या पाठीमागे संत आहे. असं करून ती मुलगी गेली महाराज. शेवटचा पेपर होता, पेपर देऊन झाला आणि महाराज निकालाची तारीख आता कुठंतरी डिक्लेअर होणार होती. ती तारीख तिच्या कानावरती पडली. आनंद झाला की आमच्या दिवशी दुपारी 1 वाजता आमच्या तारखेला मात्र माझा रिजल्ट कळणार आहे. मी होणार काय महाराज. त्या मुलीने रात्रंदिवस महाराज त्या साधू संतांचा जप केला. एवढा जप केला. देवा, आता जे काय आहे माझ्या मायबापांचं स्वप्न साकार करण्याकरता जे तू मला जे बळ दिलाय ना, त्याच्या फक्त पाठीशी उभा राहा. माझ्या आई बापाचं कौतुक करण्याकरता नसणार आहे, पण देवा तुमच्या रूपानं का आहे ना, मला मात्र योग्य न्याय मिळू द्या. माझ्या आईवडिलांची इच्छा पूर्ण होऊ द्या. म्हणून महाराज ती तारीख ठरली. ती तारीख त्या दिवशी निघाली. त्यांनी गावातल्या महाराज गणेश नावाचा मुलगा होता, त्याच्याकडे कॅम्प्युटर होता. काहींच्या मोबाईलला दिसणार होतं 1 ते 1.5 वाजता महाराज तो निकाल जाहीर होणार होता. आणि महाराज उभ्या महाराष्ट्रामध्ये बरोबर 1:15 ते 1:30च्या टायमिंगला तो पेपर, तो निकाल मात्र त्या ठिकाणी दिसू लागला. आणि त्या मुलीनं मात्र विठ्ठल महाराज त्या मुलीने मात्र त्या गणेश नावाच्या मुलाला सांगितलं होतं, दादा हा 76 क्रमांकाचा माझा फॉर्म आहे, त्याचं काय होतं तेवढा मला निरोप द्या. आणि त्याचा निकाल ऐकण्याकरता काही मुलं मुली अनेक संख्येमध्ये त्या ठिकाणी बसले होते. आणि अशा वेळेला मात्र तो गणेश चेक करत होता. बऱ्यापैकी मुली पास झालेली होती. पण एक बोल का महाराज, नेमकं पहिलं कोण आले नाही हे बघण्याची सवय प्रत्येकाला असते महाराज, बरोबर आहे. आणि त्याने आपलं सहज वर जाऊन बघितलं महाराज. रोई गावची ती तेजस्विनी नावाच्या मुलीचा नंबर दिसला. महाराज त्या मुलाचा कागदाचा टोका चुकला. हॉलमध्ये गेला आणि सांगितलं, अरे तेजस्विनी नावाची मुलगी कोण आहे? 76 क्रमांकाचा फोन कोणाचा आहे? ते त्या दिशेने मुलगी उभं राहिली, थरथर कापत होती. काय नाकारलं होतं, नेमकं झालं काय? त्या गणेश नेऊन पुढे सांगितलं, अगं दिदा, अगं माझ्या पहिल्या क्रमांकाने पास झाली. आणि ते मुलगी महाराज मामांच्या दरबारामध्ये गेले, पेढे वगैरे ठेवले. आता दुसरा प्रसंग आहे का, DYSP म्हणून महाराज ते अधिकारी झाले होते आणि त्यांचा त्या ठिकाणी शपथविधी सोहळा असतो. काय असतो महाराज? शपथविधी सोहळा असतो. त्या शपथविधीच्या टायमिंगला आहे ना महाराज, जी मुलं पोलीस झाली, जे काही अधिकारी झाले, आपल्या आई वडिलांना घेऊन जायचं असतं महाराज. प्रत्येकाने आपले आई वडील आहे ना त्या ठिकाणी आणले होते. त्या मुलांना फक्त आहे ना एका पिशवीमध्ये बाळूमामाचा फोटो आणला होता फक्त महाराज.
प्रत्येक बाप आपल्या मुलाला खांद्यावर घेतोय, कुठला तरी बाप आपल्या मुलीला खांद्यावरती घेतोय. सगळे अधिकारी त्या मुला मुलींचा जो काय जल्लोष चाललेला होता सगळेजण पाहत होते. ही मुलगी एकटीच निराश होती महाराज. तिने खुर्चीवरती ना संत बाळूमामांचा फोटो ठेवलेला होता आणि महाराज त्या ठिकाणी पेढे असतील आणि त्या मुलीनं महाराज त्या ठिकाणी पूजा करत होते काय. आणि एका अधिकाऱ्यानं पाहिलं सगळ्यांचे आई वडील आले. त्या मुलीला विचारलं तुझे आई वडील कोण आहेत, कधी येणार आहे. तर त्यावेळेला त्या मुलीने सांगितलं हा बघा की त्या खुर्चीवरती जो फोटो ठेवलाय ना तेच माझे आई बाप आहेत. अधिकाऱ्यानं महाराज त्या मुलीला जवळ घेतलं, सांगितलं मुले अरे लेकरा तुला हा फोटो घेऊन जाऊ नको म्हणून कोणत्या अधिकाऱ्यानं तुला अडवलं होतं. त्या मुलीनं महाराज ज्या मामाला आपला आहे आणि बाप मानलाय ना महाराज हा सगळा जल्लोष बघताना ते लेकरू महाराज त्या ठिकाणी धाय मुखलून रडत होतं. तर का आणि अजूनही तुम्हाला सांगून जातं महाराज तुम्ही जे केलेलं कार्य असेल मी असेल ना त्या गावाला घेणं देणं नसतं महाराज, त्या समाजाला तुमचं माझं घेणं देणं नाही. तुम्ही आम्ही केलेली जी त्यांची जी इच्छा पूर्णत्वाला जाते ना त्यावेळेला तुमचं माझं येस पाण्यामध्ये फक्त दोन व्यक्तीला आनंद होतो, एक आपल्या गुरुला होतो एक आई वडिलांना होतो. पण त्या लेकराच्या पाठीवरून मात्र हा पुरवला आई नाहीये बाप नाही. अधिकारी सुद्धा डोळ्यातून पाणी पाणवले आणि त्या लेकराला एवढा आशीर्वाद दिला एवढा आशीर्वाद दिला. महाराज एक कथा सांगायचं माझं एकच आहे कारण श्रावण महिना आहे. संत बाळूमामाला कुणी मानू नाही तर नका मानू. संत बाळूमामांचा अवतार भगवान शंकराचा आहे. कोणाचा अवतार आहे महाराज, भगवान शंकराचा अवतार आहे. म्हणून श्रावण महिन्यामध्ये महाराज तुम्हाला एक व्यावहारिक ही सत्य घटना आज मी तुमच्या समोर मांडली. जाता जाता एकच संदेश देऊन जातो महाराज, आपले आई बाप आहेत ना महाराज त्यांना मात्र कधी विसरू नका. त्यांच्या सेवेमध्ये महाराज कधी खंड पाडू नका. कारण एक बोलून जातो महाराज ते तुमची माझी देव आहेत. नाही वेटेवरच्या देवान दर्शन दिलं तरी चालेल, घरच्या मात्र लक्ष्मीला घरच्या मात्र पांडुरंगाला कधी नाराज करू नका महाराज. जीवनातलं हेच फळ आहे महाराज. एक बोलून जातो महाराज जहां पर जाम क्या पीते हो आधी रातनी उतर जाएगी, जहां पर जाम क्या पीते हो आधी रातनी उतर जाएगी. प्याला पियो विठ्ठल नाम का, प्याला पियो शंकर नाम का, पूरी जिंदगी सुधर जाएगी, पूरी जिंदगी सुधर जाएगी. अशा पद्धतीने महाराज तुमचा माझा उद्धार करा. अभंग अशा पद्धतीने होता. तुमचं माझं जीवन जर सार्थक करायचं असेल तर महाराज संतांच्या विचारानं भगवंताच्या नामात स्मरण राहा. संभाळ करणारे तुमचे माझे आई वडील संभाळ करणारे संतच आहेत. त्यांच्या विचारामध्ये राहा. तुमच्या मनातील इच्छा पूर्णत्वाला जाते. भगवंताचं नाम एवढं बळकट करा. तुमच्यावरती एखादा संकट आलं, तुमच्यावरती एखादा काळ आला तो सुद्धा या ठिकाणी दूर होईल. तू काय म्हणे काळ आता कोण